महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ झाला। परिषदेचे आजीव सभासद राजकुमार दुर्गुडे हे हातात घोषणांचा फलक घेऊन आपला निषेध नोंदवण्यासाठी सभागृहात गेले असता त्यांना मिलिंद जोशींच्या गटाच्या उपस्थित गुंडांनी सभागृहात प्रवेश करण्यास मज्जाव केला आणि सभागृहाचा दरवाजा आतून बंद करून चोरांप्रमाणे लपून लपून त्यांनी बैठक घेतली आणि तासाभरातच ती बैठक त्यांनी गुंडाळली असा आरोप आता भानुदास दुर्गुडेंनी केलाय। दुर्गुडेंनी यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे मिलिंद जोशी आणि इतर गटाविरोधात तक्रार दाखल केली होती। या गटाला अशा प्रकारची बैठक घेण्याचा कुठलाही अधिकार नसताना ते या ठिकाणी बैठक घेत होते। या गोष्टीला विरोध करण्यासाठीच मी तिथे गेलो होतो। सध्या मसापचं कामकाज स्वयंघोषित अनधिकृत गट चालवत असून त्यांनी जबरदस्तीने मसाप कार्यालयाचा ताबा घेऊन त्या ठिकाणी बैठक घेतली आहे असा आरोप दुर्गुडेंनी केलाय। ते म्हणतात, या विरोधात काल राजकुमार दुर्गुडेंनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात कलम 41(अ) अंतर्गत तक्रार नोंदवली आहे। त्या तक्रारीची माहिती आज सकाळी मसाप कार्यालयात दिली होती आणि अशा प्रकारची अनधिकृत गटाला या ठिकाणी बैठक घेण्यास मज्जाव करावा अशी विनंतीही दुर्गुडेंनी केली होती। त्या संदर्भातच ते आज सभागृहात निषेध व्यक्त करण्यासाठी गेले असता तिथे हा गोंधळ झाला। दुर्गुडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून लोकशाही माध्यमातून निषेध नोंदवण्याचा अधिकार मला आहे, मात्र मसापच्या बेकायदेशीर गटाने तो अधिकार हिरावून घेतलाय। या अनधिकृत गटाकडून मला हीच अपेक्षा होती, कारण जे लोक असंवैधानिक पद्धतीनं या संस्थेचा ताबा घेऊन जबरदस्तीनं कारभार चालवतायत त्यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा नाही असे आरोप दुर्गुडेंनी केलेत। आणि त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कामकाजात सुरू असलेला अंतर्गत वाद आज पुन्हा एकदा सर्वांसमोर आलाय। एकूणच या सगळ्या प्रकारामुळे साहित्यिक आणि सभासदांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होतीये।